राम मंदिरातील चोरी, नीटचा घोटाळा आणि इथेनॉल यासारख्या बातम्यांमुळे या बातमीकडे दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे। तर एप्स्टीन गँगने इराणवर हल्ला करून युद्ध सुरू केले। भारताच्या पंतप्रधानांना हल्ला करण्याच्या 2 दिवस आधी नेत्यानेहूने आपल्या देशात बोलवून भारताचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला आणि हे करत असताना त्याने या युद्धाचा भारताला फटका बसेल याची पर्वा देखील केली नाही। पण हा स्वतंत्र विषय। इंधन, खतं, प्लास्टिक, धातू यासारख्या अनेक मार्गाने आता मात्र देशाला परिणाम भोगावे लागत। काही दिवसांपूर्वी संघराज्य सरकारने या युद्धाला फोर्स मॅज्युअर म्हटलं। या फ्रेंच टर्मचा अर्थ आहे आपल्या नियंत्रणाबाहेर असलेले संकट, आणि असं म्हणत त्यांनी एक सवलत दिली। सवलत कोणाला? तर बिल्डर लॉबीला। फेब्रुवारी 2028 किंवा त्यानंतर असलेल्या रेराच्या डेडलाईन त्यांनी 4 महिन्याच्या एक्सटेन्शन देऊन वाढवल्या। म्हणजे या युद्धाचे परिणाम होत आहेत आणि बिल्डर्सना झळ पोचते याची ही कबुली समजायला हरकत नाही। पण आता झळ फक्त बिल्डर्सनाच बसते का? की त्यांची लॉबी स्ट्रॉंग असल्यामुळे, त्यांचा दबाव जास्त असल्यामुळे त्यांनाच तेवढी सूट? मग 4 महिने ज्यांना उशिरा घर मिळणार त्यांना काही अडचणी नाही आहेत का? बिल्डर्सना जे मटेरियल सप्लाय करतात त्यांच्या अडचणींचं काय? आता या निर्णयाच्या टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता एक जी गोष्ट उघडपणे स्पष्टपणे दिसते ती कोणती? तर सरकार कोणाच्या पाठीशी उभं आहे ते एक आपल्याला समजतं। आधीच विक्री विना पडून असलेल्या घरांचे आकडे प्रचंड आहेत। त्यातून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या नावाखाली FSI देत फक्त जणू रिअल इस्टेटसाठी सोय केली जाते। पण ही इतकी प्रचंड इन्व्हेंटरी विकत कोण घेणार आहे? घरासाठी सोनं नाणं विकून असली नसलेली गुंतवणूक लिक्विडेट करून, डाऊन पेमेंट करून, वर लोन घेऊन घराची वाट बघणाऱ्यांची संख्या, त्यांच्या सुरू असलेल्या कोर्टातल्या केसेस, त्यांची अवस्था याबद्दलचे आकडे मीडियात जाहीर होत नाहीत। घरासाठी कर्ज घेणं म्हणजे पुढची 15-20 वर्ष हप्ते भरावे लागणार याची गॅरंटी। पण घर वेळेत मिळण्याची गॅरंटी आहे का? घर जसं सांगितलं त्या गुणवत्तेचे मिळेल याची गॅरंटी आहे का? पगार वाढेल, बचत वाढेल, खर्च आटोक्यात राहील, इतकंच कशाला नोकरी शाबूत राहील याची गॅरंटी आहे का? म्हणून नाईलाज असेल तरच घर खरेदीचा विचार, आणि विचार केला असेल तर रेडी टू मूव्ह घर याचा विचार नक्की करा। प्रॉपर्टीला इन्व्हेस्टमेंट म्हणणं तर हास्यास्पद आहे अशी परिस्थिती आहे। रिटर्न किती, वाढ किती, खर्च किती याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलूच। तुर्तास सरकार समर्थक ज्यांना या विकासावर विश्वास आहे त्यांनी कुशल गुंतवणूक घरामध्ये करावी। इतरांनी जरा विचार करणं